माफी मागण्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो, ही कळायला पाहिजे. मी माफी ह्यासाठी मागत होतो, तू किती मोठ्या मनाची आहेस ही मला बघायचं होतं. पण तू अजिबात माफी मागितली नाही. चुकली तू, स्वतः तू चुकली, पण माफी मागितली नाही. हिथं तर तू खरं पाठीमागं राहिली आणि वरून काय म्हणती, मी माफी मागितली. तू ज्यावेळेस इथं मामासोबत आली त्यावेळेस अजिबात तू माफी मागितली नाही. माफ करा असं बिन म्हटली नाही आणि म्हणते माफ करा, चुकलं माझ्याकडून. एवढं म्हणलास तरी पण विषय संपत होता, पण तू म्हणलीच नाही. तुझी भाषा एकदम टाईट होती. पण ती जाऊ दे विषय, मला काही विषय ताणायचा नाही. माफी मागितली असती तर अतिउत्तम झालं असतं. उलट तुझं मोठं मन आहे ही समजलं असतं. तू एका नवऱ्याची माफी मागायला घाबरली, ही सिद्ध झालं. नवऱ्याची माफी मागायला तू भिली. नवरा हा देव असतो, ही कळायला पाहिजे. पण जाऊ दे, मीच आपलं विचार केला. म्या टेन्शनमध्ये काल दिवसभर विचार केला. पण त्यात असा विचार केला, ती एखादी चूक एखाद्याकडून जरी घडली, रागाच्या क्षणात तर कोण माफ करत नसतो. पण काल दिवसभर विचार केल्यानंतर असं वाटलं, जरी चुकली जरी असली, आपणच मोठ्या मनानं माफ करूया. ती मागत नाही ना, माफ करूया. पण त्यावेळे असं विचार करताना त्यातले बरेच काय जण काय म्हणले, जिरली का आता तुझी? अरे ह्यात जिरायचं आणि ह्याचं काय संबंध नाही. जिरवाजिरवीचा धंदाच नाही. ही एक कसं आहे, ह्यात आग विस्तू पाणी ही महत्त्वाचं आहे. कोणी तर आग झालं, कोणी तर पाणी व्हायला बघतंय तर ती इजतंय. नाही तिकडं बी स्फोट आणि इकडं बी स्फोट म्हणलं का ती इजत नसतं, पेटत जाते. आणि ह्यामुळंच आपल्यातल्या बऱ्याच बहिणींचं असं परपंचा उद्ध्वस्त झालेत. बऱ्याच परपंचा उद्ध्वस्त झालेत. माझं द्यावं सोडून हे 8-15 दिवसाचं तर भांडण आहे, पण 10-12 दिवस झालं असतील. पण पण ही माझ्यासारखी अशी कितीतरी भांडणं आहे ती नवरा बायकोची. 6-6 वर्ष 10-10 वर्ष बोलत नाहीत एकमेकासोबत. कोर्टाच्या कचेरीच्या पायऱ्या चढतात. काय नाही या भांडणात. कोर्ट कचेरी ही जी आहे, मी तर म्हणतो इथंपर्यंत गेलंच नाही पाहिजे. आणि जी अतिशहाणी असतात का, ती तिथवर नेतात. शेवटी पश्चाताप होतो. लेकरं असल्यानंतर तर 100% होतो. नंतरचा पश्चाताप हा लय वेगळा असतोय. त्यामुळं एखाद्या मुंगीला राग आहे. सगळ्या या धरतीच्या सगळ्या प्राण्यांना, माणसांना, सगळ्यांना राग आहे. पण राग हा ठराविक मर्यादापुरता पाहिजे. 10-15 महिना दिवस, एक महिनाभर. पण तुम्ही जर हा राग आयुष्यभर माझा अपमान झाला आहे म्हणून आयुष्यभर जर धरत गेला, तर ही जी 2 नाती आहे ती पहिली नाती अशी असते, ही नाती अशी तुटते, ती लांब होती. ह्यात सगळ्यात जास्त हाल लेकराचं होतं. बायकोच्या आणि नवऱ्याच्या घमेंडीमुळं लेकराचं जास्त हाल होत्यात. ती हाल होता कामा नये. राग बायकोला बी नसतोय, नवऱ्याला बी नसतोय. मी काय सांगितलं, या जगातल्या सगळ्यांना राग असतोय. पण ती राग एक महिना, 2 महिना, 3 महिनं, 4 महिन्यापर्यंत चालतो. पण आयुष्यभरासाठी राग मनात धरू नका. कारण जन्माला एकदाच आलोय, बायको पिन एकदाच जन्माला आली आहे, नवरा पिन एकदाच झालोय. आणि नवरा बायको ही नातं ज्याला कळलंय ती शेवटपर्यंत टिकवते. बरेच जण आता म्हणले, आता ह्याचा खेळ खलास झाला. पण मी खेळ संपवणाऱ्यातला नाही, एवढं लक्षात ठेवा.
आमच्या नवरा बायकोमध्ये भांडण लागल्यानंतर जी खरी दुश्मनगिरी होती ती खरी खरी भुकली, भो 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 करून भुकली. पण ही असं भुकू नका कुणाव. आज जरी माझ्यावर वेळ असली तर उद्या कदाचित हीच वेळ तुमच्यावर येऊ शकते. कारण ही आकाबाईचा फेरा आहे. एकदा जर फिरला ना ते गारणारी फिरून तुमच्या कधी अंगावर येईल सांगता येत नाही. त्यामुळं जास्त घमिंडीत राहणं ही चुकीचं आहे. राहावा घमिंडीत 8-15 दिवस, पण ही शेवटच्या टोकापर्यंत न्यायचं ह्यात कायच कारण नसतंय. आणि बरीच या महाराष्ट्रातील बऱ्याच माझ्या भावंड बहिणी यांचं असं झालंय की त्यांच्या युगोमुळं त्यांनी शेवटपर्यंत ताणलंय. मग ताणलं काय होतं, तुटतं. एकदम आती ताणल्यामुळं पुन्हा त्यांना माघार घेऊ वाटत नाही. माघार घेतली का ती हारल्यासारखं वाटते त्यांना. अरे ह्यात हार, नवरा बायकोच्या नात्यात हारंजीत कसली हारंजीत सांगा. आता मला पण रात्री मी प्लस म्हणलं कशाला हे करायचं आहे, नॉर्मल व्हिडिओ केला तरी पण मला बऱ्याच कमेंट आल्या. मी कमेंटवर व्हिडिओ बनवत नाही, पण मला सांगायचं आहे काय, ही अशी कितीतरी भांडणं असतात. नवरा बायकोची भांडणं या महाराष्ट्रात प्रत्येक गावात मी तर म्हणतो 5-50 दुडपी आहे ती, की त्यांचं इगोमुळं त्यांच्या केवळ हे असं झालं. पण हा युगो जास्त दिवस टिकत नसतोय खरं तुम्हाला सांगायचं झालं तर. कारण जन्म एकदाच आहे, मृत्यूही एकदाच आहे. पण ती जन्म आणि मधला जी गॅप आहे, मधलं जी दिवस आहेत ती खरं आनंदाचा दिवस आहेत. आणि ती आनंदात घालवलं आणि मी आयुष्यभर आनंदातच घालवत आलो आहे. मी आजपर्यंत आयुष्यात आनंदातच घालवत आलो आहे. मी आयुष्यभर कधीच दुःखी नाही. आयुष्यात प्रत्येकाच्या लाईफमध्ये दुःख असतं, पण थोडे दिवस. पण काय ती दुःख जास्त दिवस करतात, ती स्वतःच्या हातानं करतात. पण मी असं कधीच केलेलं नाही. मी फक्त मर्यादित काळापुरतं माझं दुःख असते. त्यामुळं बायकोला घेऊन यायचं ही पुढचा प्रश्न. जर मला वाटलं ती मग मी उद्याही जाऊन आणू शकतो. मला जर माझ्या मनाला नाही वाटलं मी अजून महिनाभरही आणू शकत नाही. पण तिच्यात अजून थोडा घमंड आहे. ही घमंड निघाला पाहिजे हो. काय नाही घमंड, एकानं सरत होई अजून तिनं पण इगो सोडून दिला पाहिजे. ती मामा बिचारं सगळं समजून सांगतंय आणि हिची भाषा टाईट आहे एकदम. मामा म्हणतंय जाऊ दे ती विषयावर घेऊ नको, तरी पण ही करते. असंच असतंय मित्रांनो. जीवन अनमोल आहे. त्यामुळं मी तर टेन्शन सोडून दिलं. मी जगातला असा राजा माणूस आहे की अख्ख्या दुनियाचं दुःख एकीकडं असतं, माझं दुःख एकीकडं असतंय. पण मर्यादा कशाला केली आहे. त्यामुळं कोणाचं काही मॅटर जरी असलं तर मिटवून घ्या. आता बरेच जण म्हणणार तुझा मॅटर आधी मिटव. माझा मॅटर मी मिटवायला खंबीर आहे भावांनो. पण तुमचं मॅटर आधी मिटवून घ्या. काही नाही यात, सगळं शून्य आहे. आयुष्य एकदाच आहे, निवांत एन्जॉय करून जागा.